पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे। महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकानं मान व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 3 अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण 4 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे। पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे। दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3 वाजता महसूल व पोलीस पथकानं मान नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक MH9 09 FL MH09 FL 6384 व बिगर नंबर वाहन तसेच मौजे गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आला। ही सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत। या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अटकळे, नवनाथ मोरे, सरताज मुजावर, पोलीस पाटील दत्तात्रय जाधव, महसूल सेवक साहेबराव भोपळे व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राम खेडकर व होमगार्ड महेश कुंभार हे सहभागी होते।